नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खूपच छान अशी थाली, आमरस थाली. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल, माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी इथे भरपूर असे आंबे घेतलेले आहेत. आधी आपण आमरस करणार आहोत. आंब्यांना कापून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्या पद्धतीने आमरस करणार आहोत. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यामध्ये आपण आमरस बनवून घेणार आहोत. पाहू शकता किती घट्ट आणि छान असा आमरस झालेला आहे. मी इथे पाणीही नाही वापरले आणि साखरही नाही वापरले, कारण आमरस खूप गोड होता. जर तुमचे आंबे जर कमी गोड असतील तर तुम्ही साखर टाका त्यात. इथे मी सर्व आंब करून आमरस काढून घेतलेला आहे. इथे मी डाळ भाताचा कुकर लावणार आहे. तूरची डाळ आणि मसूरची डाळ घेतलेली आहे. इथे मी भातही छान धुवून घेतलाय, मीठ टाकलंय आणि कुकर लावून घेतलेला आहे. मी इथे आता पीठ मळणार आहे. पिठामध्ये मीठ, तेल टाकून घेतलेलं आहे आणि पीठ मळून घेतलेलं आहे. इथे आता मी छोले भिजवलेले होते, त्यामध्ये मी काळी चहा करून त्यात ओतणार आहे. ह्याने चव खूप छान लागते. एकदा तुम्ही जर केले छोले तर नक्की हे पद्धतीने करून पहा. ह्यात मी खडे मसाले टाकलेत. मोठी वेलची, काळी मिरी, लवंग हे टाकलेलं आहे आणि कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहे छोल्याला. इथे मी छोलेसाठी मसाला बनवत आहे. मोठा कांदा घेतलाय, 2 मोठे टोमॅटो घेतलेत, अद्रक घेतलंय, लसूण घेतलाय, धने घेतलेले आहेत. हे मी बारीक वाटून घेणार आहे. इथे छोले उकडून झालेले आहेत. ते आता आपण फोडणी देणार आहोत. छोलेमध्ये मी चहा पत्तीचं फक्त पाणी वापरलेलं आहे. त्यात साखर नाही टाकायची. आपली काळी चहा उकळून घ्यायची आहे आणि ते छोलेमध्ये टाकून घ्यायचे. इथे मी हळद घेतले अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट घेतले मोठे 2 चमचे, छोले मसाले घेतलाय आणि धने जिरे पावडर घेतलेला आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहे, लसूण टाकलेला आहे. त्यानंतर मी लाल मिरच्या 2 टाकलेल्या आहेत, तेजपत्ता टाकलाय 2, मिरची टाकलेली आहे उभे कापलेले, कढीपत्ता टाकलेला आहे. हे परतवून घ्यायचे आपण. त्यानंतर जे मी मसाला वाटलेला होता तो मसाला टाकून घेणार आहे. मसाला छान परतवून घ्यायचा आहे. मसाला परतत आला की त्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत सगळे. हे आपण मसाले सगळे टाकून घेणार आहोत. ह्याला छान असं तेल सुटोपर्यंत आपण परतवायचं आहे.
इथे मी मेथी टाकलेली आहे, कस्तुरी मेथी. इथे तुम्ही पाहू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. ह्यात आपण आता छोले टाकून घेणार आहोत उकडलेले. याला छान असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर उकळी काढून घ्यायची आहे. इथे आपले छोले तयार आहे. कोथिंबीर टाकायची आहे आपण. इथे मी आता डाळीला फोडणी देणार आहे. तेल टाकलेलं आहे. जिरे, राई, लसूण, कढीपत्ता, मिरची. थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये आपण आता उकडलेली डाळ टाकून घेणार आहोत. हळद, मीठ टाकून घ्यायचं आहे. आपल्याला किती घट्ट हवंय त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घेणार आहोत. इथे उकळी आली की आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आपली डाळ तयार आहे. इथे मी आता पुरी बनवत आहे. पुरी बनवण्यासाठी मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे पिठाचे. इथे पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी आधी पापड तळून घेणार आहे. पापड तळून झाला की त्यामध्ये मी पुरी टाकून घेणार आहे. पाहू शकता किती छान अशी पुरी फुगलेली आहे. ह्याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. इथेच आपली थाली तयार झाली आहे. डाळ, भात, छोलेची भाजी, पापड, पुरी. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.